यस. आता काही वर्ड असतात त्यांना आपण फक्त यस लावत असतो, जसं की बुक बुक्स, पेन पेन्स, ऍपल ऍपल्स. ओके. आणि बघा बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं जातं की ही यस लावा, बरोबर. मग यस नेमकं लावायचं कुठे हे तर कुणी सांगत नाही किंवा आपल्या लक्षातही राहत नाही. तर बघा यस लावायचं कुठे असतो, जसं की कुठल्याही नाउनच्या शेवटी ऍड ईएस टू नाउन एंडिंग इन एस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स किंवा झेड. ठीक आहे. याच्यापैकी कुठलाही वर्ड जर असेल कशाच्या शेवटी, नाउनच्या शेवटी, तर त्याचं आपण जेव्हा बहुवचन अनेक वचन करतो, प्लुरल करतो, तेव्हा त्याला ईएस लावायचं. जसं की बस बसेस, क्लास क्लासेस, ब्रश ब्रशेस, बॉक्स बॉक्सेस. ठीक आहे. तर बघा हा नियम कळाला. काही अपवाद आहेत, काही वर्ड आहेत थोडेफार, ते आपण नंतर बघूया. एकदा रूल्स बघून ते वर्ड शिकून घेऊया. किचकट मेथडकडे जायचं नाही. मग रूल 3 बघा, नाउन्स एंडिंग इन कॉन्सनंट प्लस वाय. मग कसं, जसं की बेबी बघा लास्टला वाय आहे आणि त्याच्या अगोदर काय आहे, व्यंजन कॉन्सनंट आहे. आणि असं जेव्हा असेल तेव्हा त्याचं प्लुरल करताना आपण काय करतो, हा जो वाय आहे ना त्या वायचं आय करत असतो. वायचं काय करतो, आय, आणि मग पुढे ईएस. ठीक आहे. म्हणजेच आय ईएस आपण लावतो. ठीक आहे. वायचं आय करायचं आणि त्याच्यासमोर ईएस लावायचं. ठीक आहे. बघा बेरी बेरीज, देसी देसीज, लेडी लेडीज. ओके. ठीक आहे. 1 2 3 नियम झाले. चला चौथा नियम आपण बघणार आहोत. नाउन